सोलापूर येथील मुळेगाव तांडा परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी व्यवसायावर शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेने अक्षरशः धडक मोहीम राबवत हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले। जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण यंत्रणा जमीनदोस्त करण्यात आली, तर ड्रोनच्या मदतीने परिसरावर नजर ठेवून कारवाई अधिक प्रभावी करण्यात आली। या कारवाईत सुमारे 7,47,500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून 4 सराईत हातभट्टी व्यावसायिकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अवैध हातभट्टी व्यवसाय केवळ कायद्याचा भंग करत नाही, तर नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण करतो। निकृष्ट दर्जाच्या दारूमुळे अनेकदा विषबाधा, गंभीर आजार तसेच मृत्यूच्या घटनाही घडतात। त्यामुळे अशा व्यवसायांविरोधात पोलीस प्रशासनाने आता अधिक कठोर भूमिका घेतली आहे। चूल, लोखंडी बॅरल, प्लास्टिक ड्रम, गूळ मिश्रित रसायन तसेच मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आढळून आला। पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण साहित्य जप्त केले। त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। कारवाई दरम्यान ड्रोनच्या मदतीने परिसराची पाहणी करण्यात आल्याने संशयितांवर लक्ष ठेवणे आणि अड्ड्यांचे अचूक ठिकाण शोधणे शक्य झाले। अवैध हातभट्टी निर्मितीसाठी साहित्य बाळगल्याप्रकरणी चौघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व विक्रीवर कठोर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे छापा टाकला।